आणि याच इच्छुकांमध्ये नंबर लावलाय तो म्हणजे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि बीड शहराचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी। जयदत्त क्षीरसागर हे मागील 6 वर्षांपासून राजकीय विजनवासात गेले होते। अगदी पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही आपली राजकीय भूमिका त्यांनी मांडली नाही आणि तटस्थ राहणं पसंत केलं। तरी आता 6 वर्षांनंतर विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी जयदत्त क्षीरसागर प्रयत्न करत असल्याचं कळतंय आणि त्यासाठी क्षीरसागर यांनी थेट नाशिकचा मार्ग निवडल्याची चर्चा आहे। आता नाशिकच्या मार्गाची चर्चाच का समजून सांगते, कारण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जयदत्त क्षीरसागर यांनी नुकतीच नाशकात जाऊन महंत सुधीरदास यांची भेट घेतली आणि ही भेट भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी झाल्याची चर्चा आहे। आणि जयदत्त क्षीरसागरांसोबतच्या भेटीला स्वतः महंत सुधीरदास यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। आता 2019 मध्ये खरं तर क्षीरसागर यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती। यात त्यांचा पराभव हा त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केला होता, जवळपास 2000च्या मतांच्या फरकाने। आता त्यानंतर काही काळ ते सक्रिय राजकारणापासून दूर गेले। मग 2019 मध्ये शिवसेनेत गेलेले क्षीरसागर तिथे फारसे रमले नाहीत। मग 2022ला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी सुद्धा झाली। त्यानंतर क्षीरसागर हे पूर्णतः राजकीय विजनवासात गेले। मग 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी बजरंग सोनवणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना त्या निवडणुकीत मदत केल्याची चर्चा झाली। शिवाय बजरंग सोनवणे ज्यावेळेस निवडून आले त्यानंतर सुद्धा दोघांची भेट झाली होती। आता बरं, क्षीरसागर यांची भाजपशी जवळीक आहे का, तर त्याचं उत्तर या घडीला सांगता येणार नाही। पण हो, या घडीला तरी जयदत्त क्षीरसागर हे कोणत्याही पक्षात नाही आहेत। मात्र त्यांना मानणारा मोठा समाजवर्ग अजूनही बीड जिल्ह्यात आहे। विधानसभेला त्यांचे पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी खरं तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आणि विधानसभेला संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध लढवली होती। आता त्यावेळी क्षीरसागर यांनी मात्र संदीपची नव्हे तर योगेश या पुतण्याची साथ देणार असल्याचं जाहीर केलं होतं। पण तेव्हाही जयदत्त क्षीरसागर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती। त्यानंतर नगरपालिका निवडणुकीतही ते दूर होते। या निवडणुकीदरम्यान मात्र प्रचारासाठी ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडला गेले होते त्यावेळी बीडच्या हेलिपॅडवर हजेरी लावून त्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं होतं। पण मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या ठिकाणी मात्र ते गैरहजर राहिले होते। त्यामुळे जयदत्त अण्णांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना तेव्हाही पडला होता। आता काही महिन्यांनंतर जयदत्त क्षीरसागर यांना याच भाजपकडून विधान परिषदेचे वेध लागलेत आणि आता पुन्हा एकदा ते मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी अनेक जण शर्यतीत असताना जयदत्त क्षीरसागर सुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसतात।